जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण सकाळ सकाळी स्टुडिओवरती आल्या आल्या व्हिडिओ करायला घेतलेला, पण तुम्हाला पण बॅकग्राऊंडमध्ये एक थोडासा नॉईज येत असेल. आय डोंट नो व्हिडिओमध्ये येतोय कारण पण मला थोडासा येतोय. तसं आपण फॅन वगैरे बंद करतो, पण बाहेर कुठली तरी मशीन का काय चालू आहे. मोटर तर चालू नाहीये पाण्याची, बट या साईडला कुठेतरी मागच्या साईडला काहीतरी चालू आहे. मला माहित नाही कसला मशीनचा आवाज येतो, पण थोडासा येतोय. असं तुम्हाला येतोय का नाही आय डोंट नो. आता ते एडिटिंग करताना मला समजेल ती गोष्ट. तो आवाज थोडासा इरिटेट करतोय मला सकाळपासून. मी जवळपास अर्धा पाऊण तास झाला आलोय. मी म्हटलं बंद होईल मग व्हिडिओ करू, पण तो काय बंदच होत नाहीये. सकाळपासून चालू आहे. एनिवेज आपण व्हिडिओ तर आपले डेलीचे पडणार, त्यामुळे आज पण आपण व्हिडिओ कंटिन्यू करणारच आहोत. सो आता आपण स्टुडिओवरती आलोय, तर आपण एक स्केच काल जे आपण 2 स्केच ऍक्च्युली फिनिश केले होते, ते फायनल फिनिशिंग बाकी होतं जसं तुम्हाला सांगितलं मी. सो ते आता आपण चालू करणार आहे. फिनिशिंग करून कस्टमरला त्याचा फोटो वगैरे पाठवणार आणि त्यानंतर मग त्याचं पॅकिंग जे काय असेल ते करूया आपण. एक क्यूटचं असं डॉगचं स्केच आपण काढले, तुम्ही बघू शकता. तुम्हाला फोटो पण दाखवतो. फोटो तुम्ही चेक करू शकता. हा वाला फोटो आहे आणि हे आपण स्केच काढलंय त्याचं. व्हाईट आणि याच्यामध्येच आहे, त्यामुळे शेडिंग जास्त नव्हती, त्यामुळे मी बॅकग्राऊंड याला डार्क केलंय आणि बघू शकता सुंदर असं हे स्केच दिसतंय. थोडं अजून फिनिशिंग असेल तर मी करेल. आता ते चेक करतो आता फिनिशिंग काय आहे का नाही त्याच्यावरती. आणि असे आपण डॉगचे मोस्टली डॉगचे स्केच येतात. कॅट्सचे मला वाटतं मी अजून एकही ऑर्डरचं कॅटचं स्केच केलं नाहीये. डॉगचे मला वाटतं मी 7-8 तरी स्केच केले असतील ऑर्डरवाले. आणि एकाचे जसे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एका कस्टमरने 12,000ची आपल्याला ऑर्डर दिली होती, मला वाटतं 2 का 3 वर्ष अगोदर. A1 साईजचे 3 स्केच त्याने डॉगचे काढायला लावले होते. तसे आता छोटे मोठे पण येतच असतात स्केच डॉगचे वगैरे. मागच्या 2 महिना का 1 महिना अगोदर पण आपण एक केलं होतं, मला वाटतं व्हिडिओमध्ये नसेल दाखवलं मी, कारण आपण डेली ब्लॉग त्याच्यानंतर सुरू केलं. हे पण एक क्यूट असा डॉगचा स्केच झाले. छोटा डॉग आहे, तुम्ही बघितलंच. सुंदर असं स्केच दिसते. कस्टमरला आवडेल का नाही ते आता फोटो पाठवल्यानंतर मला समजेल. A few moments later. बाय द वे, संडे तर आपली जी जुनी स्टुडंट आहे ती संडेला मोस्टली येते आपल्या क्लासेसला. तिचे काय ऑर्डर्स असतील किंवा प्रॅक्टिससाठी बेसिकली करायचं असतील ती येते. सो आता मगाशी तिचा कॉल आला होता, ती आता 2, 2:30, 3 पर्यंत येईल बोलली आहे. सो ती आल्यानंतर तिचं काय वर्क आहे ते आपण बघूया आणि बाकी आपलं पण ऑर्डरचं वगैरे काम आपण कंटिन्यू चालू साईड बाय साईड करणारच आहोत. 1 hour later. Two hours later. चला मित्रांनो, फायनल आपली स्टुडंट गेली आणि जवळपास 6:30 वाजलेत संध्याकाळचे आणि स्टुडंट काहीतरी 3-3:30 वाजता आलेली. मगाशी तुम्हाला दाखवलं ती काम करताना. तिचं फिनिश झालेलं वर्क मी टाकलं नाही, ती इन्स्टावरती टाकेल. सो आता आपण बाकीचं आपलं जे काम आहे ते करूया. जे डॉगचं स्केच तर मला वाटतं मी सकाळीच फिनिश केलं होतं, ते मला 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता सुंदर असं आपण हे काम केलंय. एकच मिनटं. सो प्रॉपर असं आपण याच्यात फिनिशिंग वगैरे केलेलं आहे. कस्टमरला मी फोटो सकाळीच पाठवलाय त्याचा. त्यांचा अजून रिस्पॉन्स नाही आला. ते रिप्लाय आल्यानंतर मग ते पुढे काय करायचं आपलं फ्रेम वगैरे करायचं ते मी करून घेईल. त्यानंतर दुसरं एक स्केच आपण केलेलं आहे, पण ते कस्टमरची परमिशन नाही आहे दाखवायला, त्यामुळे ते आपण दाखवू शकत नाही. आणि अजून एक स्केच मी सुरू केलं आहे, पण आता विचार करतो की आता आपण ते कंटिन्यू करत बसूया आणि 6:30, 7-8 पर्यंत करेल मोस्टली मी आणि त्यानंतर मी एडिटिंगचं काम करत बसेल. सो चला आता फटाफट चालू करूया ते काम. One hour later. चला मित्रांनो, फायनली आपलं ते स्केच ऑलमोस्ट हाफ फिनिश झालेलं आहे आणि 7 वाजलेत आता आणि एडिटिंगचा टाइम झालाय. कारण तसं आपण संध्याकाळी आता व्हिडिओ टाकत नाही, सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ टाकतो, पण आता एडिट नाही केलं तर सकाळची व्हिडिओ येणार नाही आणि थोडा लेट झाला, 9-9:30 वाजले, तर मग एडिटिंगला पण टाइम मिळणार नाही. सो आता फटाफट मी पहिल्यांदा एडिटिंग करून घेतो आणि त्यानंतर बाकीची काम आपण करूया. चला मित्रांनो, आपली व्हिडिओ एडिट करून झालेली, अपलोड केलेली. मी तुम्हाला दाखवतो एकदा आपलं चॅनल कोणतं आहे ते पण दाखवतो. सो ते बघू शकता, ही वाली नवीन आपण व्हिडिओ एडिट अपलोड केलेली. ॲक्च्युली आधीच काढली होती आपण, पण ती मागे मी टाकली नव्हती माझ्या मते. मागच्या म्हणजे 4-5 महिन्या अगोदरची ही व्हिडिओ आहे, ॲक्टरला आपण स्केच देतानाची. तुम्ही यांना बघितलं असेल आपल्या सिरियलमध्ये वगैरे. सो ही व्हिडिओ सकाळी 9:30 वाजता, सॉरी 8:30 वाजता येणार आहे. आणि आपलं चॅनल तुम्हाला माहिती असेलच. 1 मिनटं. जी मराठी सिरियल आहे, स्टार प्रवाहावरती येते, सहकुटुंब सहपरिवार.
आपले चॅनल आहे आता हे थोडंसं मला चेंज करायचं. इथं न्यू ब्लॉग सॅटर्डे संडे होता अगोदर, म्हणजे फक्त 2 दिवस आपण टाकायचो, आता डेली आपण टाकायला लागलोय ब्लॉग. सो आता ते मी चेंज करेन 1-2 दिवसात ते. बाकी तुम्ही बघू शकता सुदर्शन पिंजारी ब्लॉग्स म्हणून आपलं चॅनल आहे आणि त्याच्यावरती बरेचसे आपण व्हिडिओज टाकलेले डेलीचे, पण आता व्हिडिओज आपले यायला लागले. मित्रांनो एडिटिंग करून झाले, अपलोड करून झाले, जवळपास 9 वाजलेत आता संध्याकाळचे. मागाशी थोडा वेळ मी टाइमपास केला, आता 9 वाजलेत रात्रीचे. आणि आता एक्स्ट्रा काही काम होणार नाही आहे माझ्या चॅनल, कारण सकाळी 2 स्केच आपण फिनिश केलेत आणि एक स्केच सुरू केलं होतं, अर्ध त्याचं कंप्लीट केले, पण ते आता दाखवू शकत नाही. मी कस्टमरची परमिशन घेतल्यानंतर दाखवेल किंवा ते त्यांनी समोरच्याला सरप्राईज केल्यानंतर मग आपण तो क्लिप किंवा इंस्टाला त्याचे व्हिडिओ किंवा फोटो मी अपलोड करेन बेसिकली. सो आता मी विचार करतोय की थोडंसं पॅकिंगचं मला सामान पॅकिंग करायचं. एक स्केच काल का परवा 2-3 दिवसा अगोदर आपण एक स्केच केलं होतं, ते आज उद्या आपल्याला कुरिअर करायचं. ॲक्च्युली उद्या ओपन असेल की नाही बघायला लागेल, पण पॅक करून आपण ठेवूया, कारण उद्याच्या उद्या आपल्याला ते देऊन उद्या किंवा परवा देऊन म्हणजे 2-3 दिवसात त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. बाय ते आपल्याला ऑर्डर मला वाटतं मुंबईचीच ऑर्डर आहे, दादर साईडची ऑर्डर आहे, म्हणजे एका दिवसात ती पोहोचेल तिकडे त्यांच्याकडे. सो ते पहिल्यांदा पॅक करून घेतो मी आणि त्यानंतर मग बाकीचे बघू आता काम काय करता येते का आपल्याला. A few moments later. चला मित्रांनो, आपण पॅकिंग तर केलेलं आहे. याच्यावरती ॲड्रेस मागच्या साईडला आपण टाकलेला आहे. सो प्रॉपर अशी पॅकिंग केलेली आहे आपण याची. आणि आता हे बेसिकली A4 साईजवरती स्केच होतं ते. सो A4 साईज फ्रेम सोबत आपण देणार आहे त्यांना. सो पॅकिंग आपण प्रॉपर केलेली आहे, त्याची बबल रॅप वगैरे जे काय असतं तुम्ही बघितलंच बऱ्याच व्हिडिओजमध्ये, तसं आपण प्रॉपर पॅक करून आता देतोय त्यांना. सो पॅकिंग आपण केली, आता हे साईडला ठेवून देतो आणि जवळपास 9:30 वाजलेत रात्रीचे. सो आता दुसरं काय तर काय नाही आहे आपल्याला तसं. सो हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.